लवकरच चातुर्मासाची सांगता होणार आहे। देवउठणी कार्तिकी एकादशीनंतर चातुर्मासाची सांगता होते आणि त्याच्यानंतर भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या निद्रावस्थेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात। देवशयनी आषाढी एकादशीला ते झोपून जातात आणि संपूर्ण 4 महिने ते झोपलेले असतात आणि देवउठणी कार्तिकी एकादशीला देव उठतात म्हणजे काय की भगवान श्री हरी विष्णू हे त्यांच्या झोपेतून जागे होतात। यंदा देवउठणी कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर 2025 वार रविवार या दिवशी आलेली आहे। तर आपल्याला ही कशी साजरी करावी त्या संदर्भातली आज माहिती आहे, तर व्हिडिओ सगळा बघा। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। देवउठणी आषाढी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते। देव झोपेतून जागे होतात आणि या संपूर्ण विश्वाचा कारभार सांभाळतात। जर महिन्याला 2 एकादशी येतात, प्रत्येक एकादशी आपण धरणं शक्य होत नाही। मग असं म्हणतात की आपण फक्त आषाढी आणि कार्तिकी एकादशी जर धरली तरी सुद्धा 24 एकादशी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं। पण तुमची इच्छा असेल तर नक्कीच आणि उपवास करण्याच्या आधी पण जर तुमच्या शरीराला ते झेपत असेल तर उपवास आवर्जून करावा। मासिक धर्म असेल, विटळ असेल तर उपवास करता येणार नाही, पण तुम्ही भजन, श्रवण, मनन, कीर्तन तुमचं सगळं चालू असणार आहे। प्रेग्नेंट महिलांनी उपवास करण्याचा अट्टाहास करू नये, कारण आता जगाच्या पाठीवर सगळ्यात महत्त्वाचं आहे तर आपलं बाळ, त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि बाकीच्यांची इच्छा असेल तर नक्कीच त्यांनी त्या कार्तिकी एकादशीचा उपवास धरावा आणि भगवान श्री हरी विष्णू हे झोपेतून जागे होतात, तर हा सुद्धा एक अलौकिक क्षण आहे जो आपण दरवर्षी साजरी करत असतो। मग आता काय करायचं आहे, प्रत्येक घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेलच। नक्कीच या दिवशी पांडुरंगाची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रभू श्रीरामांची मूर्ती असेल, महाराजांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, काही पण जर मूर्ती तुमच्याकडे असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर नक्कीच अभिषेक करावा। अभिषेक कसा करावा, तर एक वेळा तुम्ही पुरुष सूक्त म्हणावं आणि एक वेळा श्री सूक्त म्हणावं आणि याने तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर सकाळी अभिषेक करायचा असतो। दिवसभर कधीही करू शकता, पण सकाळी उठल्यानंतर आपले नित्यकर्म आटपून तुम्हाला बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यावर त्यांना वस्त्र परिधान करावे, त्यांना तुळशीपत्र अर्पण करावे। बाळकृष्ण म्हणजे साक्षात भगवान श्री हरी विष्णूंचा एक अवतार आहे आणि अगदी तुमच्या घरात भगवान श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता, जलाभिषेक तुम्ही करू शकता आणि या पद्धतीने आणि मग नंतर ती मूर्ती स्वच्छ तामणातून काढून ती पुसून घ्यावी आणि त्यांना गंध लावून घ्यायचा आहे। धूप दीप अक्षदा अर्पण करायचे आहे आणि नैवेद्य, आता एकादशी असल्यामुळे खरं तर एकादशीच्या दिवशी अर्थात आपण तुळशीला सुद्धा पाणी जल अर्पण करत नाही, पण जे काही फराळ करणार असाल तर ते तुम्ही नैवेद्याला अर्पण करावं आणि फक्त खडीसाखर मग त्याच्यावर तुळशीपत्र ठेवावं। एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडायचं नाही आहे, तर या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची जेवढी जास्त तुम्हाला सेवा करता येईल तर तेवढी जास्त सेवा करा। ज्यांना संतान प्राप्तीसाठी सेवा करायची असेल तर 40 दिवसाची, तर त्यांनी या दिवसापासून आवर्जून तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता आणि नंतर ती 40 दिवस कंटिन्यू सेवा करू शकता। आता ही सेवा कुठली आहे तर या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। आता दिवसभरात भगवान श्री हरी विष्णूंची कुठली सेवा करावी, तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम अतिशय दिव्य, खूप प्रभावी असं विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता, श्रवण करू शकता। तुम्ही जवळपासच्या मंदिरात बाळकृष्णांचा असेल, पांडुरंगांचा असेल, आपल्या भगवान श्री हरी विष्णूंचा असेल, बालाजीचा असेल, तिथे जाऊन तुम्ही दर्शन घ्या। नाही शक्य होत मग तुम्ही घरातच सेवा करू शकता। आता ही सेवा काय करायची, तर विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता। विष्णू सहस्त्रनामावली पठण करून तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करू शकता। व्यंकटेश स्तोत्रम तुम्ही पठण करू शकता। तुम्हाला जी येते तर ती सेवा करू शकता। ज्यांना काही येत नाही तर त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा। तर हा दिवस तेवढाच महत्त्वाचा आहे। या चातुर्मासामध्ये आपल्याकडून कळत न कळत खूप जास्त सेवा घडलेल्या आहेत आणि मग काय होतं ना, नीतिनेमाने पण आपण आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये एवढं अडकून जातो की सेवा आपल्याकडनं करणं शक्य होत नाही। मग या चातुर्मासाचे सांगता आपल्या देवउठणी कार्तिकी एकादशीने होत असते, तर नक्कीच त्या जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि नाहीतर महाराजांच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता, कारण चराचरामध्ये आपले महाराज वास करत असतात। तर तुमच्याकडे जे असेल, मग जी मूर्ती असेल तर त्याच्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तर या दिवशी अगदी म्हणजे रविवारी रात्री 12 वाजता, जेव्हा सोमवार सुरू होतो रविवारी रात्री 12 वाजता तुम्ही एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा। नाही तर मग एक दिवसीय म्हणजेच तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं मंडल करू शकता। रात्री 12 वाजता आंघोळ केलीच पाहिजे का, तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही करा, नाही तर मग फक्त देवासमोर बसून तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून जे लोक विष्णू सहस्त्रनाम पठण करणार आहेत तर त्यांनी ते करावं, किंवा
ज्यांना 1 दिवसाचं व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे 21 वेळा, तर त्यांनी आवर्जून या मुहूर्तावर करा. तर रात्री 12ची ही सेवा खूप प्रभावी आहे आणि जेव्हा तुम्ही एकादशीला ही सेवा करता तर याचं तुम्हाला 100 पटीने पुण्य मिळत असतं. आणि आपल्याला माहिती आहे की या दोन्ही एकादशी जरी धरल्या की आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी तरीसुद्धा आपल्याला संपूर्ण एकादशी केल्याचं फळ मिळत असतं. तर त्याच पद्धतीने आहे, दर एकादशीला ही नाही शक्य होत तर अगदी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला रात्री 12 वाजता व्यंकटेश स्तोत्रम पठण करा. तर तुम्हाला माहिती आहे व्यंकटेश स्तोत्रम अखंड अगणित असा फायदा आहे. अगदी जर पितृदोष असेल, तुम्ही रोज 12 वेळा, आता एवढं शक्य नाही होत पण लोक खरंच करतात, रोज 12 वेळा जरी तुम्ही व्यंकटेश स्तोत्रम पठण केलं, विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तर तेव्हा नाही शक्य होत एकादशीला 12 वेळा जरी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण केलं तरीसुद्धा तुम्हाला चांगला अनुभव बघायला मिळतो. तर नाही तर ते शक्य होत तर व्यंकटेश स्तोत्रमचं तरी पठण करा. तर संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा, तुमची इच्छा. तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. प्राकृतमध्ये खूप सुंदर विस्तार केलेला आहे, तर संस्कृतमधलं छोटं आहे पण तेवढंच ते सुद्धा प्रभावी आहे. मग काय करायचं आहे, सुरुवातीला एकदा जर आपलं जे मराठी प्राकृतमधलं आहे, ओम नमो जी हिरंबा सकला तू प्रारंभा, तर हे मराठी प्राकृतमधलं तर तुम्ही एकदा पठण करा आणि नंतर मग 21 वेळा तुम्हाला जे संस्कृतमधलं आहे ना तर ते तुम्ही पठण करायचं आहे. फलश्रुती तुम्हाला 21व्या वेळी आपल्याला वाचायची आहे आणि खूपच सुंदर ही सेवा आहे. ज्यांनी केलेली आहे तर त्यांना अनुभव आलेला आहे. तर काही घाबरायचं नाही आहे की दरवाजाच वाजतो, खिडकी वाजते, काही होत नाही. साक्षात तुम्ही जेव्हा व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करत असताना तर साक्षात महाराज आपले भगवान श्री हरी विष्णू तुमची ती सेवा ऐकत असतात. तर तेवढा दिव्यच अनुभव आहे. तर नक्कीच या एकादशीचं अवचित साधून तुम्ही ही सेवा करा. ज्यांना नाही शक्य होत की ताई आम्हाला काहीच करणं शक्य होत नाही, तर मासिक धर्म आलेला आहे, मग तुम्ही डायरेक्ट विष्णू सहस्रनाम व्यंकटेश स्तोत्रम ऐकावं. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्रजप करू शकता. आणि ज्यांना विष्णू सहस्रनाम आम्हाला म्हणायचं आहे पण आम्ही म्हणू शकत नाही, तर एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे, तर 21 वेळा 11 वेळा म्हटलं तरी चालेल. पण शेवटी जे काही विष्णू सहस्रनामाचा फायदा आहे ना तर तो अगणित आहे. तर नक्कीच या दिवशी तुम्ही सेवा करा. आणि रात्री 12ची सेवा जर करायला योग तुम्हाला आला, जरी काही काम नसेल तुमचं, जर कुठे तुम्ही गावाला जाणार नसाल तर ही सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. आणि ज्यांची कंटिन्यू ही सेवा चालू आहे व्यंकटेश स्तोत्रमची, तर त्यांची तर सेवा होते, तर त्यांना काही डबल करण्याची गरज नाही आहे. पण ज्यांना करण्याची इच्छा आहे किंवा भीती वाटते 21 दिवस होईल का माझं, तुम्ही एकदा करून बघा. एकदा केल्यावर काय अनुभव येतो तर ते बघा. कारण लोक 1 दिवसीय करतात, 3 दिवसीय करतात, पण माझा प्रॉब्लेम किती मला माहिती आहे ना, तर माझी सेवा पण तेवढीच पाहिजे. जेव्हा तुम्ही जास्त सेवा करता तर तुम्हाला तेवढं फळ मिळतं. पण आपलं असतं की एवढीशीच करायचं आणि आपल्याला इतकं फळ पाहिजे आहे, नाही. तर तुम्ही सेवा वाढवा. आपल्याला आपली अडचण माहिती आहे. आता मला तुमची अडचण माहिती नाही काय आहे, कशी आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना, तर तुम्ही सेवा वाढवा. म्हणून पण जर एकादशीला जर ही सेवा केली तर तुम्हाला खूप चांगला अनुभव बघायला मिळेल. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.